मी कमिशनर साहेबांना फक्त एक प्रश्न विचारण्यासाठी आलो होतो की या शहरामध्ये दोन वेगवेगळे कायदे आहे का? की एक आमच्यासाठी वेगळा कायदा आहे की ज्याच्यामध्ये रात्री 3 वाजता आपली पोलीस फोर्स तयार करून आपलं सगळं अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून सकाळी 5-6 वाजता हे सगळं डेमोलिशन दुसरा एक मुद्दा हे होतं, आमच्याकडेही काय खूप सारे एव्हिडन्सेस होते की जे दुसऱ्या पक्षातले जे कॉर्पोरेटर्स आहेत जे निवडून आलेले आहेत आणि त्यांच्या डॉक्युमेंट्स जे आहे ते डॉक्युमेंट्स महानगरपालिकेने आपल्या लेटर हेडवर दिलेले आहे की हे इल्लिगल कन्स्ट्रक्शन्स आहे, अनधिकृत बांधकाम आहे. आणि एका केसमध्ये तर त्यांनी इलेक्शन डिपार्टमेंटलाही पाठवलेले आहे की हे नाल्यावर तयार करण्यात आलेलं आहे, हे 3 मजला जे बिल्डिंग आहे हे अनधिकृत आहे आणि आता तुम्हाला यांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा आहे ते इलेक्शन विभागाला. प्रश्न हे उपस्थित होतो की हे जे आज नारेगावमध्ये जे बिल्डिंग पाडण्यात आलेली आहे काय या शहरासाठी एक सिक्युरिटी थ्रेट होता का? काही मोठा घातपात होणार होता म्हणून रात्री हे काढण्यात आलं आणि हे दुसरे जे कॉर्पोरेटर जे सत्ताधारी पक्षातले आहे त्यांचं सगळं एव्हिडन्स असल्यानंतरही 30 मार्च 2026ला हे ऑर्डर पास करण्यात आलेलं आहे. मार्च, एप्रिल, मेचा अर्धा महिना गेलेला आहे. मग यांना का सवलत देण्यात येत आहे? कुणाच्या दबावाखाली हे काम करत आहे? आता नवीन कमिशनर साहेब आलेले आहे, यंग आहे आणि त्यांचा ट्रॅक रेकॉर्डही आम्ही माहीत केलेलं आहे की कोल्हापूरमध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. तर आमची अपेक्षा हे आहे की कोणाच्याही प्रेशरमध्ये ते न येता जे नियम आहे ते नियमाप्रमाणे कारवाई करावी. तुम्ही आमच्यावर कारवाई केली, आमचा काहीही राग नाही आहे. इल्लिगल असलं इल्लिगल होता तुम्ही काढलं, पण आता आम्हाला हे सांगा की या शहरामध्ये इल्लिगल होती का? आता सगळं काही संपलेलं आहे का? असं नाही आहे. आता दुसऱ्यांवर ही कारवाई तुम्ही कधी करणार? नावे जाहीर करा ना. एक गणेश नावंदर म्हणून आहे भारतीय जनता पार्टीचे आणि दुसरे एक स्वामी भाजपचे आहे आणि दुसरे कॉर्पोरेटर्सचेही पण आहे. आता कमिशनर साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की ज्यांचे आहे आम्ही सगळं काढणार आहे, बघणार आहे आणि आम्ही त्वरित त्याच्यावर ऍक्शन घेणार आहे. नाल्यावरची इमारत कोणती? किती दिवस ते लागणार आहे? इमारत कोणती? नाल्यावरची इमारत तुम्ही उल्लेख केला ती कोणती? सगळे डॉक्युमेंट्स मध्ये आहे ते पिक्चर ते लिहिलेलं आहे. टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट आणि झोनल अधिकारी जे आहे अतिक्रमणचे यांनी लिखितमध्ये दिलेले आहे की स्थळ पाहणी केल्यानंतर हे निष्पक्ष येतो की हे इल्लिगल कन्स्ट्रक्शन आहे, नाल्यावर बांधण्यात आलेलं आहे, टपरीची जागा आहे आणि त्यावर 3 मजला इमारत उभे करण्यात आली आणि जेव्हा तिथे कारवाई करण्यासाठी लोक जात होते तर 2 नेते आहे या शहरातले ते त्यांना फोन करून परत पाठवायचे अशी तक्रार आलेली आहे. आम्ही त्यांना सांगितलेले आहे की नेत्यांच्या बोलण्यावर तर चालणार नाही ना शहर. जे नियम आहे त्या नियमाप्रमाणे चालणार आहे म्हणून त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे. ज्या पद्धतीने नारेगावची कारवाई तात्काळ त्या पद्धतीने तात्काळ कारवाई इकडे संबंधित आपण तक्रार होईल नाही. आम्ही त्यांना हे प्रश्नही विचारलं की तुम्ही या दिवसाची वाट का बघत होते की इम्तियाज जलील येणार आणि तुम्हाला तक्रार देणार? मी काय दिलं? त्यांचेच डॉक्युमेंट्स त्यांना दिलं, माझे डॉक्युमेंट्स नाही होते. त्यांचेच डॉक्युमेंट ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट दाखवलेले आहे की मतलब लिहिलेले आहे की हे अनधिकृत आहे आणि त्यांनी इथपर्यंत थांबलं नाही. त्यांनी इलेक्शन डिपार्टमेंटलाही ते पत्र पाठवले आणि इलेक्शन डिपार्टमेंटला सांगितलं की हे इल्लिगल आहे, आता तुम्हाला याच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा आहे तुम्ही घेऊ शकता.